स्मृती एंटरप्राइजेसतर्फे आयोजित मिस आणि मिसेस महाराष्ट्र 2026 या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे चौथे ऑडिशन उपराजधानी नागपूर येथे उत्साहात पार पडले. खामला येथील अर्जुना सेलिब्रेशन हॉलमध्ये संपन्न झालेल्या या ऑडिशनला अभिनेत्री गौतमी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांनंतर आता नागपूरमधील 18 ते 55 वयोगटातील महिला व युवतींना त्यांचे टॅलेंट दाखविण्याची तसेच त्यांच्या स्वप्नांना नवी झळाळी देण्यासाठी स्मृती एंटरप्राइजेसने ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून बालगंधर्व पुरस्कार विजेते आशिमिक कामठे, आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर जयेश पाटील तसेच मिस इंडिया हेरिटेजच्या सौम्या नायर उपस्थित होत्या. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणाऱ्या 40 स्पर्धकांना जयोस्तुते या मराठी भाषा गीतांच्या अधिकृत अल्बम सॉन्गमध्ये झळकण्याची संधी मिळणार आहे. सोबतच मिस आणि मिसेस या दोन्ही गटांसाठी एकूण 12 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या ऑडिशनमध्ये नागपूरकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या सौंदर्याची आणि कौशल्याची चुणूक दाखवली. नमस्कार, मी गौतमी देशमुख 21 वर्षांची असून नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर येथील फायनल इयरची स्टुडंट आहे. आज द जेवेल वन प्रेझेंट मध्ये मी ऑडिशनसाठी आले आणि मला इतकं छान वाटलं, इतकी छान मॅनेजमेंट होती आणि यासोबतच आपल्या नागपुराची इतकी छान प्रगती बघून मला फारच आनंद होतो. यापूर्वी मी एनसीसीचे बरेच कॅम्प्स केले आणि त्यातला एक कॅम्प त्या थ्रू मला माननीय पंतप्रधान मोदी यांच्यासमोर महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि त्यानंतरच मी एका फॉरेन एक्सचेंजला गेले होते. तिथे मी इंडियाचं वेटरनरी कल्चर तिथे जाऊन मी रिप्रेझेंट केलं आणि त्याचा पण मला फार आनंद वाटतो की नागपुरातली व्यक्ती पण इतकी पुढे जाऊ शकते. हे मला सगळ्या लोकांना सांगायचंय नागपुरातल्या. आणि तेच, जय हिंद. खूप छान वाटलं. हा माझा फर्स्ट टाइम होतं म्हणजे, आणि हे संधी फक्त मला दादांमुळे मिळाली आहे. खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच मी म्हणजे मी नेहमी तुम्ही मला डान्स करताना पाहिलंय आणि हे फर्स्ट टाइम होतं माझं की मी फॅशन शो ला आली आहे आणि मी हे सगळं लाईव्ह पाहिलंय. बऱ्याचदा मी स्टेजवर असते आणि प्रेक्षक वर्ग खाली असतात. आज मी स्टेजवर होते आणि सगळं माझ्या समोर चाललं होतं. ते मला खूप छान वाटलं आणि मी तर म्हणेल की खरंच खूप छान आहे हे आणि प्रत्येक महिलेला हा गोल्डन चान्स आहे, तर त्यांनी नक्की यात सहभागी व्हायचं. एक विचारू का, विदर्भातनं हा जे सिलेक्शन आज तुम्ही करणार आहात बाकी फायनल राऊंड साठी, तर तेवढं टॅलेंट तुम्हाला इथं वाटलं का? खूप खूप आहे. म्हणजे अक्षरशः फॅमिली म्हणजे घरातले काम वगैरे ते सगळं करून महिला आज इथं आल्यात आणि त्यांनी आज त्यांची कला आहे ती सादर केली आहे. तर खरंच खूप छान वाटतं आणि आहे टॅलेंट सगळ्यांमध्ये असतं रे, तुम्ही फक्त दाखवा बाबा, बस एवढंच आहे. आपण हा शो इथं ऑर्गनाईज केला त्याबद्दल आपलं काय म्हणतं? आम्ही हा फक्त स्पेशली हा कार्यक्रम आपण मिस अँड मिसेस महाराष्ट्र द स्मृती एंटरप्राइजेस द ज्वेल वन पेजंट म्हणून आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही मिस असो अथवा मिसेस असो हे सिलेक्ट होत असताना महाराष्ट्रामधून ह्या सगळ्या महिलांना आपण संधी द्यायला हवी हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये याचे ऑडिशन घेत आहोत. आतापर्यंत नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि ही चौथी फेरी जी होती ती आपल्या नागपूर येथे होत आहे आणि याच्यामधून जे काही टॅलेंट राऊंड मधून जे सिलेक्ट होतील ते फिनालेसाठी सिलेक्ट होणार आहेत. अजून आमच्या 2 ऑडिशन्स बाकी आहेत. तर आम्हाला इच्छा अशी आहे की महाराष्ट्रातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जावी आणि ती जवळपास या शहरांमधूनच निवडली जावी आणि प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन होत असताना महाराष्ट्रात सर्वत्र होत असावं. तर असा आमचा एक भाग होता. म्हणून आम्ही विदर्भाला देखील याच्यामध्ये प्राधान्य दिलं आणि विदर्भामध्ये येऊन सुद्धा आम्हाला खूप सारा टॅलेंट पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय आणि त्या सगळ्या कंटेस्टंटना आणि इतर व्यक्तींना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्हालाही मीडियाचा खूप सारा आभार की मीडियाने आम्हाला कव्हरेज केलं आणि अशा महिलांना संधी द्यावी किंवा मिळावी म्हणून आमच्या पेजंटना देखील मीडिया कव्हरेज देत आहे. त्याबद्दल आम्ही मनपूर्वक मीडियाचे आभार मानत आहोत. आपलं पण काय संदेश मी नागपूरकर सगळ्या महिलांना मी एकच सांगल की आवर्जून जे करायचंय ते बिंदास्त करा. तो आज आपले प्रत्येक महिलेचे काही ना काही स्वप्न अपूर्ण राहतात की मला हे करायचं होतं, मी ते करायचं होतं पण राहून गेलं काही कारणास्तव. तर आता तुम्हाला जर संधी असेल तर तुम्ही आवर्जून भरभरून करायचंय आणि पुढे जायचा प्रयत्न करायचाय, न कोणाला घाबरता.
स्मृती एंटरप्राइजेस बद्दल आणि आपल्या कार्यक्रमाबद्दल सरांनी आणि गौतमी मॅडमनी ऑलरेडी खूप बोलले. माझं मन भरून आलंय आणि मला असा प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे ह्या कार्यक्रमाला आमच्या पेजंटला नागपुरांकडून किंवा नागपूरकरांकडून एवढा प्रतिसाद मिळाला आहे की असं वाटतं नवी मुंबई नंतर हाच एक असा कार्यक्रम आहे जिथे 70च्या वर कंटेस्टंट गेले आणि त्यांचे ऑडिशन्स आता चालू आहेत आणि खूपच छान त्यांचे परफॉर्मन्स आहेत. इतके छान रेडी होऊन आलेत सगळ्या महिला, इतके म्हणजे त्यांच्या डोळ्यात बघितलं की हो त्यांची ते आकांक्षा, त्यांची ती इच्छा कुठेतरी दडून राहिलेल्या ते दिसत आहेत. आणि हो आमच्या पुढेही 2 ऑडिशन्स होणार आहे, त्याच्यासाठी आमचा तुमचा असाच प्रतिसाद हवा. माझे सगळे पत्रकार बंधू भगिनींनो त्यांना मी खूप खूप थँक्यू म्हणते की तुम्ही आज आतापर्यंत आम्हाला साथ दिला आहे आणि याच्या पुढेही द्या. थँक्यू. प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.